उपाद्य ज्ञानंचे विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा वेदितम्। आज दीपावशीचं औचित्य साधून पंचदिनीय जोग महाराजांचे चरित्र चिंतनाचा आपल्याला योग प्राप्त झालेला आहे। या कोरोनासारख्या महान जगावर आलेल्या संकटाच्या काळात सुद्धा वेळेचा सदुपयोग करून आज आपल्याला जे थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांचे समान हो हाची सापडे बोध खरा। म्हणून त्या महापुरुषांचे चरित्र आपल्याला पाहणं उद्बोधक स्वरूपाचे असतात, म्हणून त्या चरित्राचं चिंतन करायचं आहे। या अवनी तलावर अवतारित झालेल्या यावत जगतातल्या प्राणीमात्राला आत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती, नाम मोक्ष, या मोक्ष संकल्पनेच्या प्राप्तीसाठी जे काही शास्त्रांनी साधनं सांगितलेली आहेत, त्या साधनाचा विचार करू जाता या साधनात दोन चरित्राचा समावेश प्रामुख्याने करायला जमेल। त्यात एक देवचरित्र आहे आणि दुसरं संत अर्थात साधूचं चरित्र आहे। दोन चरित्र हे मोक्ष उपयोगी अशा प्रकारची चरित्र आहेत। त्या चरित्राचा विचार करते वेळेस देवचरित्राचा विचार असा आहे, भूतानां देवचरितम दुःखायच सुखायच। हे देवाचं चरित्र कधी सुखावं तर कधी दुःखावं अशा स्वरूपाचं आहे। पण साधूच्या चरित्राचा विचार करायचा झाला तर साधूचं चरित्र तिन्ही काळात आणि सर्व जीवाला आचरण्यासाठी सुखावं आहे। सुखायैव साधूना, साधूचं चरित्र सुख प्रदान करणार आहे। तुलसीदासजी रामचरित्र मानस ग्रंथात म्हणतात, साधू चरित्र शुभचरित कपासू निरस विसद गुणमय जासू। साधूचं चरित्र त्याला तुलसीदासजी कपास अर्थात कापसाची उपमा देतात। तुलसीदासजी सांगतात साधूचं चरित्र म्हणजे कपास आहे, शुभचरित कपासू निरस बिसद गुणमय फल जासू। साधूच्या चरित्रात निरसता, बिसदता आणि गुणमयता आणि विशेष म्हणजे त्या चरित्राला फल अशा स्वरूपाचं आहे। साधूच्या चरित्राची विशेषता अशी आहे, साधूचं चरित्र तिन्ही काळात अभ्यास करण्यासारखं आहे। जसं सुवर्णाची कमळं कोणत्याच काळी सुकत नाही, त्या प्रकारची साधूचं चरित्र तिन्ही काळाला मार्गदर्शक उद्बोधक स्वरूपाचं साधूचं चरित्र आहे। पण साधू चरित्राची या जगाला फार गरज आहे। जसं कपाशीच्या बाबतीत विचार करायचा झाला तर कपाशीचं फुल असं आहे, ते निरस आहे, त्याला पिळल्यानंतर त्याच्यातून रस गळत नाही। तसं साधूचं चरित्र आपण पिळलं तरी त्यातून विकाराचा रस कधीच बाहेर पडलेला नाही। साधूच्या वर्तमान काळात साधूला कितीतरी समाजाने त्रास दिला, पण तरीही साधूच्या जीवनात खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्याच्याविषयी त्यांचं वाटोळं हो, त्यांचं अकल्याण हो असं साधूच्या मुखातून कधीच आलं नाही। उलट साधूच्या मुखातून जगताच्या करुणेचा जगताची करुणा ही उपाधी धारण केलेले साधू, त्यांच्या मुखातून जगत कल्याणाचाच अशा प्रकारचा आपल्याला उद्गार आलेले आपल्याला पाहायला सापडतात। ज्ञानोबाराचं पसायदान त्याच स्वरूपाचं आहे। पण साधू चरित्र अशा प्रकारचं विशद स्वरूपाचं आहे, निरस विसद आणि गुणमय जे असो। साधूच्या चरित्रात गुणच गुण आहे। तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना। साधूच्या चरित्रात अवगुण औषधाला सुद्धा आपल्याला पाहायला सापडत नाही, असं साधूचं चरित्र गुणस्वरूप आहे। पण साधूचं चरित्र आणि देवचरित्राची जरी आपल्याला तुलना करायची झाली तरी देवचरित्र जीवाला आचार करण्यासारखं नाही, ते गानोपयोगी आहे। आपण जर त्याचं गायन केलं तर गायनातून अर्थात त्याच्या उच्चारातून पवित्र होईन चरित्र उच्चारे, त्याच्यातून आपल्याला पावित्र्यता अशा प्रकारची प्राप्त होईल। देवचरित्राचा आचार शास्त्राने आपल्याला सांगितला नाही। न देवचरितम चरित, देवाच्या चरित्राचा आचार का नाही? कारण देवाच्या चरित्राचा आचार जीवाकडून होणं शक्य नाही। काय देवाचं चरित्र प्रायः अलौकिक स्वरूपाचं आहे। देवाचं चरित्र हे लीला चरित्र आहे, अर्थात भगवान परमात्म्याचा तो लीला विग्रह आहे। पण तो लीला विग्रह असणारा आपल्या सोमायेला आपली उपाधी म्हणून त्याने स्वीकार करून भगवान परमात्म्याने जो सगुण विग्रह धारण केला आणि त्याने असंख्य लीला केल्या, त्या लीला कारण उपाधी असणार अविद्या उपाधी असणाऱ्या जीवाकडून त्या आचरण कदापि शक्य नाही।
उलट ते आचरण दुःख स्वरूप अशा स्वरूपाचं त्याला होईल, पण ते केवळ गायन उपयोगी अशा स्वरूपाचं आहे. म्हणून साधूच्या चरित्राचा आणि देवाच्या चरित्राचा विचार करायचा झाला तर देवचरित्र आपल्याला आचरणं शक्य नाही. म्हणून न देवचरितम चरित, देवे स्वकरे किंवा देवे स्वमुखे उचललेली मेदिनी आपुलेने गोनी उचलून नेली. देवाने आपल्या स्वमुखानं मेदिनी उचलली, आपल्या स्वकरानं मेदिनी उचलली. तुकोबार म्हणतात आपल्याला गोनी सुद्धा आपल्या हातानं उचलणं शक्य नाही. मग देवचरित्राच्या आचाराचा विचार करायचा, केवळ गायन करून त्या देवचरित्रापासून आपला उद्धार करून घेणं आपल्याला शक्य आहे. म्हणून आतापर्यंत साधू संतांनी देवचरित्राचं गायन केलं. वेगळ्या पुराणाधिकातून जर विचार करायचा झाला तर देवचरित्राचं गायन आपल्याला पाहायला सापडते. देवचरित्राचा आचार शक्य नाही, कारण देवाच्या चरित्रात कर्म नाही. तो सगुण विग्रह लीला विग्रह असल्या कारण त्याच्या ठिकाणी कर्म नाही, आणि कर्म नसल्या कारणानं ते कर्म देवाच्या चरित्रात त्या लीला स्वरूपाने घडलेल्या त्या देवाच्या लीला सामान्य जीवाकडून शक्य नाही. म्हणून देवचरित्राचा आचार जीवाकडून शक्य नाही. म्हणून लौकिकात आपल्याला चरित्राचा आचारच करायचा झाला तर तो साधू चरित्राचा आचार आपण केला पाहिजे. म्हणून साधू चरित्र जगाला फार सुखावह अशा स्वरूपाचे आहे. साधू चरित्राचा आचारही चालतो आणि साधू चरित्राचा उच्चारही चालतो. उच्चार केला तरी साधू चरित्र फल देणार आहे, आणि आचार केला तरी साधू चरित्रात आपल्याला फल आहे. याच्या व्यतिरिक्त जर विचार करायचं झालं तर साधू चरित्राव्यतिरिक्त काही चरित्राचा जीवनात उच्चारही करू नये आणि आचारही करू नये, अशी काही चरित्र भक्तिशास्त्रात आपल्याला पाहायला सापडतात. भक्तिशास्त्र असं बोलते, नारदजी भक्तिसूत्रात आपल्याला असं सांगून जातात, स्त्री धनम नास्तिक चरित्रम न श्रवणीयम. स्त्रीचं, धनाचं, नास्तिक व्यक्तीचं चरित्र आपण श्रवण करायचं नाही. पाठवेदानं याचा विचार करतो, स्त्री धनम नास्तिक वैरी चरित्रम न श्रवणीयम, असंही आपल्याला पाहायला सापडते. स्त्री चरित्राचा उच्चार भक्त जीवनात घडता कामा नये. का नाही? त्याचं कारण आहे, स्त्री चरित्राचा जर आपण उच्चार करू लागलो तर त्या स्त्री चरित्रामुळे आपल्या अंतःकरणात लालसा, कामना निर्माण होऊ शकते. म्हणून स्त्री चरित्राचा उच्चार भक्तिशास्त्राने अर्थात प्रतिबंध, डेंजरचा सिम्बॉलच त्याच्यावर लावलेला आहे. पण खऱ्या अर्थानं स्त्री चरित्र आपण चिंतन करायचं नाही. त्याच्यानंतर दुसरं चरित्र आहे धनाचं चरित्र, त्याचं चिंतन करायचं नाही. ते लोभप्रधान आहे. साधना कर्तव्य साधकाला निर्वाहपुरते अन्नाच्छादन ठीक आहे, पण जर तो त्या चरित्राचं चिंतन करू लागेल तर त्याच्या अंतःकरणात लोभ निर्माण होईल आणि तो साधनेपासून च्युत होईल. पण खऱ्या अर्थानं त्याने धनाचंही चरित्र चिंतन करायचं नाही. त्याच्या पलीकडे आहे नास्तिकाचं चरित्र सुद्धा चिंतन करायचं नाही. ते क्रोध प्रधान आहे. नास्तिकाने आपल्या जीवनात तो स्वतः देव मानत नाही. पालनाशैव सर्वेषाम पाशब्देन तै मतः ताम खंडेती मोहाद्य पाखंडस प्रकीर्तिता. त्याला पाखंड म्हणतात. तो पाखंडी वेदाला मानत नाही, देवाला मानत नाही, शास्त्राला मानत नाही. उलट यथेच्छ जीवन जगणं, स्वैराचरण करणं हे त्याच्या जीवनाचं साध्य असल्या कारणानं उलट तो देव हा शब्दसुद्धा त्याला सहन होत नाही. त्या देवचरित्राचं तो चिंतन करत नाही. म्हणून तो त्या बलावर देव असता तर दिसला असता, आणि अशा भूलथाप देऊन भक्ती मार्गात असणाऱ्या साधकाला सुद्धा पदच्युत करू शकतो. म्हणून त्या नास्तिकाचंही चरित्र आपल्या जीवनात श्रवणीय स्वरूपाचं नाही. तर स्त्री चरित्राचा विचार करायचा झाला तर अजामिळ आख्यान आपल्याला भागवतात पाहण्यासारखं आहे. तर त्या अजामिळ आख्यानात केवळ स्त्री चिंतनामुळे त्याच्या जीवनात झालेली त्याचा अधःपात आपल्याला पाहण्यासारखा आहे. म्हणून स्त्री चरित्राचं चिंतन आपल्या जीवनात नको. स्त्री चरित्राचा विचार, मग काही जण असाही आक्षेप घेऊ शकतील का, हो जनाबाई स्त्रीच आहे, बहिणाबाई स्त्रीच आहे, त्याच्यानंतर गार्गीसारख्या तत्ववेत्या स्त्रीच आहेत. पण अशाही भक्ती जीवन जगणाऱ्या मोठ्या महानुभाव असणाऱ्या अशा महामहिम असणाऱ्या महात्म्या अर्थात आपल्याला पाहायला सापडतात. यांचं चरित्राचं चिंतन करायचं नाही का? तर त्यांच्या भक्ती जीवनाचं अर्थात तुम्ही चिंतन करायला काही हरकत नाही, पण लौकिक जीवनाचा विचार तुम्ही करू नका. म्हणून स्त्री, धन, नास्तिक या तिन्ही चरित्रावर डेंजरचा सिम्बॉल शास्त्राने लावला. त्या चरित्राचं चिंतन करू नका. मग चरित्राचं चिंतन जर करायचं झालं तर कोणत्या चरित्राचं चिंतन करा, त्याच्याही पुढं सांगेल. त्या चरित्राचं चिंतन करा. एक तत्वदर्शी आहे ज्यांनी आपल्या जीवनात अपरोक्ष ज्ञान प्राप्त केलं,
आणि अविद्या कारण शरीर असणाऱ्या आपल्या उपाधीचा निराश केला आणि तो बोधावर आरूढ झाला, अशाही महापुरुषाच्याही चरित्राचं चिंतन साधकाला उपयोगी नाही. तत्वावर आरूढ झाला पण अशाही त्या साधकाला त्या तत्ववेत्या महापुरुषाच्या जीवनाचं चिंतन उपयोगी नाही, चरित्राचं चिंतन उपयोगी नाही. मोठा आक्षेप येईल. त्याचं कारण काय? कारण त्या महापुरुषाच्या जीवनाचा विचार करायचा झाला तर तो मुक्त पुरुष त्याच्या जीवनात त्यांनी केलेली जी साधना आहे त्या साधनेनं तो त्या साध्यापर्यंत पोहोचला. पण तो साध्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्याच्या जीवनात तो ज्ञान नावाचा तेजोविशेष आहे. प्रारब्ध योगात त्याच्याकडून कधी स्वतःच्या प्रारब्धाने, कधी अनिच्छेनं, कधी परीक्षा प्रारब्धानं त्याच्याकडून जर यथेच्छ आचरण घडलं तर त्याच्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञान नावाच्या तेजोविशेषानं त्याच्या जीवनात दोष नाम प्रत्यवाय निर्माण होणार. तेषां तेजोविशेषेनं प्रत्यवायोन विद्यते. त्याच्या ठिकाणी ज्ञान नावाचा तेजोविशेष आहे, मुळं त्याच्या जीवनात प्रत्यवाय निर्माण होणार. पण अशा महात्म्याकडे पाहून एखादा सामान्य व्यक्ती, एखादा सामान्य साधक त्याचा आचरण आपल्या जीवनात उतरवू लागला. यद्यदाचरते श्रेष्ठ, या न्यायानं जर तो आचरण करू लागला तर होईल काय? त्याचं ते आचरण पाहून त्याच्या जीवनात असणाऱ्या ज्ञान नावाच्या तेजविशेषानं त्याच्या यथेच्छ आचरणाला त्याच्या जीवनात कोणता प्रत्यय निर्माण होणार नाही. पण साधक जर तसं यथेच्छ आचरण करू लागला तर या साधकाच्या जीवनात ज्ञान नावाचा तेजविशेष नसल्या कारणानं प्रत्यवाय निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशाही तत्ववेत्या असणाऱ्या ज्ञानी पुरुषाचं जीवन, त्याचंही चरित्र साधकाच्या जीवनात अनुकरणीय अशा स्वरूपाचं, आचरणीय अशा स्वरूपाचं नाही. मग आचार जर करायचा झाला तर केवळ या जगतात साधू चरित्राची गरज आहे. साधू चरित्र सर्वांना सर्व काळी आचार करण्यासारखे. काही जण शंका उपस्थित करतील का अशा उदयमान काळात, उदयमान राष्ट्राच्या ठिकाणी साधू चरित्राची गरज काय? उलट या साधूच्या बाबतीत अलीकडे असणारी जी समजूत आहे एक भोळसट स्वरूपाची असतात. त्याच्यानंतर पाहायचं झालं तरी यांनी भोळ्या भाबड्या समाजाला आपल्या जाळ्यात फसवायचं, थोडे चमत्कार दाखवायचे आणि आपली पूजा घेऊन जगताला लुटायचं. अशा प्रकारची आज समाजाची जी होणारा गैरसमज आहे. मग अशा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर साधू चरित्राची आज गरज काय? तर पहिला तर प्रश्न सांगेल, ज्यांचं चरित्र आपण समोर घेत आहे त्या सद्गुरू जोग महाराजांचा विचार करतोयच ते या स्वरूपाचे साधू नव्हते. जोग महाराज यांच्या जीवनात त्यांना कोणत्याही प्रकारच्या चमत्काराला वाव नाही. महाराजांचं जीवन अतिशय निक जीवन होतं. त्यांनी नेनती काही टाणाटोना नामस्मरणा वाचूनी अशा वृत्तीच्या संतांचं लक्षण ज्ञानोबा आपलं खऱ्या अर्थानं सद्गुरू जोग महाराजांच्या ठिकाणी पाहायला सापडत होतं. निष्कलंक ब्रह्मचारी, जन्मतेने प्रसंगे स्त्रीजे हे शिवणे अंगे, अशा प्रकारचं नैष्टिक ब्रह्मचारी ज्यांच्या ठिकाणी होतं ते आपल्या मातेशिवाय, बहिणीशिवाय अन्य स्त्रीशी फार संभाषण त्यांनी केलंच नाही. आणि ज्यांच्याशी संभाषण करायचं ते कामापुरतं तेवढ्यापुरतं करून ते आपल्या आत्मचिंतनात आत्मज्ञाने चोखडी संतती माझी रुपडी अशा स्वरूपाचे ते संत होते. म्हणून आपल्या अशा डुप्लिकेट संतांचं चिंतन आपल्याला करायचं नाही, तर आपल्याला ओरिजिनल असणाऱ्या त्या महापुरुषाचं चिंतन करायचं. म्हणून त्या संतांचं चरित्र तिन्ही काळात उपयोगी असणारं सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र आहे. आपला विषय चाललेला आहे का देवचरित्रापेक्षा साधू चरित्र फार प्रभावी आहे, म्हणून साधू चरित्राचं चिंतन करणं गरजेचं आहे. तत्ववेत्याच्या चरित्रापेक्षा सुद्धा, मी याच्याही पुढे सांगेल, एखाद्या वैज्ञानिकाच्या चरित्रापेक्षा सुद्धा साधूचं चरित्र फार उपयोगी आहे. कारण ज्याला जन्म जरी साध्य झाला, त्याचं कर्म जरी दिव्य असलं तरी त्याला अंत समय साध्य होईल सांगायला जमत नाही. विना दैन्यन जीवनम अनायासे मरणम, असं ज्याचं जीवन आहे अशाचं चरित्र आपल्या जीवनात त्याचं चिंतन आपण केलं पाहिजे. आणि असं जीवन सद्गुरू जोग महाराजाचं होतं. म्हणून त्या सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्राचा आपल्याला विचार करायचा आहे. साधू चरित्राचा विचार करते वेळेस साधू चरित्र आणि सामान्य व्यक्तीचं चरित्र यात फरक आहे. सामान्य व्यक्तीच्या चरित्रात कुठंतरी जन्मला, कुठंतरी सामान्य त्यांनी क्रिया केल्या आणि सामान्य क्रिया करून
लौकिकात सामान्य जगतात जशा प्रकारच्या सामान्याच्या क्रिया आहेत तशा प्रकारच्या त्याच्या क्रिया असतात आणि शेवटी इहलोकाचा एक दिवस तो निरोप घेतो. म्हणून सामान्याच्या चरित्रापेक्षा साधूचं चरित्र विशेष असते. त्याचे जन्म अर्थात ज्या कुलात जन्मले ते कुलही धन्य आहे, ज्या भूमीत जन्मले ती भूमीही धन्य आहे. अशा प्रकारचा त्यांच्या जीवनाचा विशेष आहे आणि त्यांचं कर्मही धन्य आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं प्रयाणसुद्धा धन्य आहे. पण अशा साधू चरित्राचा विचार करणं आपल्या जीवनात गरजेचं पडते. एखादा सामान्य ज्ञानी आहे, त्या ज्ञानी चरित्रापेक्षा सुद्धा जोग महाराज चरित्र विशेष आहे. एखादा ज्ञानी असेल, त्याच्याकडे काही विद्यार्थी शिकतही असतील, पण त्याला शेवटी सांगावं लागते का याज्ञ अस्माकं सुचरितानि तानि त्वया उपासानी, अर्थात ते चरित्र तू त्याची उपासना कर, नो इतराने. मी आमच्या गुरुवर यांच्या मुखातून ऐकलं होतं का खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सामान्य ज्ञानाला सांगावं लागते का माझ्या जीवनात असणाऱ्या तुझे रमणीय आचार आहे त्याचा स्वीकार कर, पण माझ्या जीवनात असणारा कपोय चरण जे आहे त्याचं जीवनात मात्र तो स्वीकार करू नको. पण ज्या सद्गुरू जोग महाराजाचा विचार करायचा झाला तर त्यांच्या जीवनात कपोय चरणच नाही, अर्थात त्यांचं जन्मल्यापासून ते निर्याणापर्यंत रमणीय चरण असल्या कारणानं ते चरित्र आपल्याला चिंतन करण्यासारखं आहे. असं गोड चरित्र सद्गुरू जोग महाराजांचं आहे. जोग महाराजांच्या चरित्राचा विचार करायचा झाला तो मोठा प्रश्न पडतो, जोग महाराज अजानसिद्ध संत का साधनसिद्ध संत? जोग महाराजांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर जोग महाराज स्वतःच आपला एक प्रसंग सांगायचे का मी मागच्या जन्मात भगवान ज्ञानोबाराची पालखी खांद्यावर वाहिली, याच्यातून ते अवतार कोटीतले संत अशाही प्रकारचं आपल्याला त्यांचं चिंतन करायला जमेल. अर्थात अजानसिद्ध स्वरूपाची भूमिका सुद्धा सद्गुरू जोग महाराजच्या जीवनात पाहायला सापडते आणि त्याचबरोबर साधनसिद्ध संतांची भूमिका सुद्धा सद्गुरू जोग महाराजच्या जीवनात पाहायला सापडते. अशा दोन्ही भूमिकेतून सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र आहे. साधू चरित्राचा विचार करायचा झाला तर साधू चरित्राचे काही प्रकार आपल्याकडे पाहायला सापडतात. साधू चरित्राचे काही प्रकार आहेत. एक प्रकृती स्वभाव चरित्र आहे, दुसरं ब्रह्म स्वभाव चरित्र आहे, तिसरं अनुभव चरित्र आहे, चौथं लीला चरित्र आहे. अशा 4 स्वरूपाने या साधू चरित्राचा विचार आपल्याला करायला सापडतो. त्यात विचार करते वेळेस प्रामुख्यानं त्या अनुभव चरित्राचे सुद्धा 2 प्रामुख्याने अंग उपविभाग आपल्याला सापडतील. एक पारमार्थिक अनुभव चरित्र आहे आणि एक सांसारिक अनुभव चरित्र आहे. आणि त्या पारमार्थिक अनुभव चरित्राचे पुन्हा 2 विभाग आपल्याला करायला जमतील. एक साधक दशेतलं पारमार्थिक अनुभव चरित्र आहे आणि एक सिद्ध दशेतलं पारमार्थिक अनुभव चरित्र आहे. अशा साधू चरित्राचे वेगवेगळे विभाग आपल्याला संत वाङ्मयात अर्थात भक्तिशास्त्रात आपल्याला पाहायला सापडतील. प्रकृती स्वभाव चरित्र त्याला म्हणायचं का जसं तुम्ही आम्ही देह इंद्रियाचं धारण केलं आणि तुम्ही आम्ही जसं आचरण करतो वर्तन करतो तसं साधू पुरुषाच्या जीवनात विचार करायचा झाला. त्या साधू पुरुषाने सुद्धा देहाचा आश्रय केला, इंद्रियाचा आश्रय केला, देह इंद्रियाचा साधूने आश्रय केला आणि आम्ही आश्रय केला. मग आम्ही देह इंद्रियाचा आश्रय करून त्याचा उपयोग जो करतो तो विषयाचा उपभोग घेण्यासाठी आणि त्या देह इंद्रियाचा स्वीकार साधूनी त्या प्रकृतीचा आश्रय जीवनात करून सुद्धा त्याचाही उपयोग घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येथे धाव घे राही विठोबाचे पायी. अशा प्रकारचं त्यांनी त्या प्रकृतीचा आश्रय करून त्यातून सुद्धा भक्ती साध्य केली. म्हणून संतांच्या प्रकृती स्वभाव चरित्राचं सुद्धा चिंतन करणं गरजेचं आहे. ज्ञानोबाराच्या जीवनात कोणत्याही प्रकारचा प्राप्तव्य शिल्लक नव्हतं, पण प्राप्तव्यही शिल्लक नसल्याचे ज्ञानोबाराय म्हणतात माझे जीवीची आवडी पंढरपुराने हिन गुणी. हे त्यांचं प्रकृती स्वभाव चरित्रच आहे. त्याच्याही पलीकडे पाहायचं झालं तर पंढरीची वारी आल्यानंतर तुकोबाराच्या अंतःकरणाची स्थिती काही एकादशी आषाढी संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकाळा किंवा करीतो टकाळा पंढरीचा अशी अंतःकरणाची अवस्था होते. हे संतांचं प्रकृती स्वभाव चरित्र आहे. आणि संतांचं दुसरं चरित्र त्याला ब्रह्मस्वभाव चरित्र म्हणतात. ब्रह्मस्वभाव चरित्र त्याला म्हणायचं. ब्रह्मस्वभाव चरित्र संतांनी आपल्या जीवनात साधना करून जे स्थान प्राप्त करून घेतले, जी ब्रह्मस्वभावता प्राप्त करून घेतली त्यांना त्यांचं ते ब्रह्मस्वभाव चरित्र. तुकोबाराच्याच बाबतीत सांगायचं झालं
तर अनोरणीया तुकडा तुका आकाशा एवढा. ज्या शब्दात ब्रह्माचं चिंतन आपण करतो, अनु अनिया महतो महिया, त्या स्वरूपात तुकोबाराचं जर वर्णन होत असेल तर ते संतांचं ब्रह्मस्वभाव चरित्र आहे. सद्गुरू जोग महाराजांचंही प्रकृती स्वभाव चरित्र आहे आपल्याला पाहणं गरजेचं आहे, आणि त्यांचे ब्रह्मस्वभावता सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण संतांचं जीवन ब्रह्मानंदम परमसुखदम, म्हणजे संत जर कोण असतील, गुरु कोण आहे, सद्गुरूच्या बाबतीत गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परमब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, असं जर आपण त्यांचं चिंतन करत असू तर त्यांचं ब्रह्मस्वभाव चरित्र सुद्धा आपल्याला पाहण्यासारखं आहे. एक चरित्र अनुकरणीय स्वरूपाचं आहे आणि एक चरित्र प्राप्तव्य स्वरूपाचं आहे. प्रकृती स्वभाव चरित्र संतांचं का पाहायचं, ते अनुकरणीय स्वरूपाचं आहे. आणि ब्रह्मस्वभाव चरित्र आपल्या जीवनात संतांचं का पाहायचं, ते आपल्या जीवनात साधकाचं ते प्राप्तव्य आहे, म्हणून ते चरित्र आपण पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर पाहायचं झालं तर दुसरं संतांचं लीलाचरित्र आहे. हे लीलाचरित्र संतांच्या जीवनात जे अलौकिक घटना घडल्या, ज्याची संगती सामान्य जीवाला लागत नाही, ते संतांचं लीलाचरित्र आहे. ज्ञानोबाराने रेडा बोलवला, तुकोबाराने वह्या तारल्या, नाही त्याच्याही पलीकडे सांगायचं झालं तर त्यांची सगळ्यात मोठी लीला पाहिजे झाली तर मानवदेह घेऊन निजधामा गेले, हे त्यांचं लीलाचरित्र आहे. तसं सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनात लीलाचरित्राला वाव नाही. हे साधन सिद्धाच्या भूमिकेचा विचार करायचा झाला संतांच्या, तर त्या चरित्रात लीलेला वाव नसतो. आणि जोग महाराजांच्या लीला सांगायच्या झाल्या तर त्या लीलाचरित्रात एक दोन प्रसंग आपल्या जीवनात आपल्याला तेही पाहायला सापडतील, त्याचाही आपण विचार करणार आहोत. आणि त्याच्यानंतर संतांच्या जीवनातलं अनुभव चरित्र आहे, संतांच्या जीवनातलं एक सांसारिक अनुभव चरित्र आहे आणि एक पारमार्थिक अनुभव चरित्र आहे. संसार या शब्दाचा मर्यादित अर्थ आपल्याला विवक्षित नाही. संतांच्या जीवनातल्या सांसारिक अनुभव चरित्राचा विचार करायचं झालं तर ज्ञानोबाराय अवनी तलावर आले आणि अवनी तलावर अवताराला आलेले भगवान ज्ञानोबाराय मधुकरीला जातात. मधुकरीला गेलेल्या ज्ञानोबारायला खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर लोक संन्यासाची मुलं म्हणून हिणवतात, त्यांचा सांसारिक अनुभव चरित्रच आहे. चरित्र मुक्ताबाईनं फार गोड अशा प्रकारचं रेखाटलेलं आहे. मुक्ताबाईने ज्यावेळेस ज्ञानोबारा समाधीला बसल्यानंतर स्पुंद ज्या मुक्ताबाईला आलेला नाही, ज्ञानोबारा समाधीला बसल्यानंतर ज्यावेळेस मुक्ताबाई आणि सगळे संत मांदी आले, भगवान परमात्मा महाराजांनी आली घेतली का त्यांच्या जन्मभूमी आपण पाहावी. सगळे संत ज्यावेळेस आपेगावला गेले, मायभूमी पाहण्यासाठी गेले, भगवान ज्ञानोबाराची मायभूमी पाहिल्यानंतर मुक्ताबाईला मात्र उमाळा दाटून आला आणि ती मुक्ताबाई त्यावेळेस आपलं सांसारिक चरित्र सांगते. तात आणि मात गेलेसे इथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, हे सगळा अभंग पाहण्यासारखा आहे. हे सांसारिक अनुभव चरित्र आहे. संतांचं सांसारिक अनुभव चरित्र सुद्धा पहा, ते सुद्धा साधकाच्या जीवनात उद्बोधक अशा स्वरूपाचं असते. तुकोबाराच्या जीवनात दुष्काळ पडला तरी त्यांनी बरे झाले असे वाक्य ज्यांच्या मुखातून निघले, पण त्यांचं ते सांसारिक अनुभव चरित्र सुद्धा पाहण्यासारखं. काही जण म्हणतील आमच्या जीवनात दुष्काळ पडलेला नाही, मग त्यांचं चरित्र का पाहायचं. बाबा, मग तुम्ही सघन संपन्न असणाऱ्या संतांची, प्रारब्धवशात कधी भोग असतील कधी नसतील, म्हणून सघन असणाऱ्या संपन्न असणाऱ्या संतांचं चरित्र पहा. तुम्ही नाथबाबाचं चरित्र पहा. नाथबाबाचं चरित्र संपन्न साधूचं चरित्र, संपन्न संतांचं चरित्र आहे. एवढी संपन्नता असते सुद्धा परमार्थ केला. सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनाचा विचार करायचा झाला तर सद्गुरू जोग महाराजचं जीवन सुद्धा संपन्न कुलात महाराज जन्माला आले, संपन्न कुलातलं जीवन आहे. जोग महाराजांच्या जीवनात भगवान ज्ञानोबाराय आणि भगवान नाथ महाराज या दोन्ही संतांचा वरदहस्त होता आणि समोर ते चरित्र महाराजांच्या होतं. अशा प्रकारचं सद्गुरू जोग महाराजांचं जीवन आहे. म्हणून माझा विषय चालला का संतांचं सांसारिक अनुभव चरित्र पहा आणि त्याच्याही पलीकडं संतांचं दुसरं जे चरित्र आहे ज्याला आपण पारमार्थिक अनुभव चरित्र म्हणतो, त्या पारमार्थिक अनुभव चरित्राचे दोन विभाग आपण केले. एक साधक दशेतलं पारमार्थिक अनुभव चरित्र आणि सिद्ध दशेतलं पारमार्थिक अनुभव चरित्र. संतांनी आपल्या जीवनात केलेली साधना, त्यांची साधकावस्था काय ती सुद्धा आपण पाहिली पाहिजे. कारण साधकाला आपल्या जीवनात आपण साधना कशी करावी याच्या थोर महात्म्य होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा.
आपण त्यांचे समान हो हाची सापडे बोध करा. त्या साधकाला ते उद्बोधक स्वरूपाचे असतात. आपण साधना कशी करावी, साधन करते साधकाला भरपूर प्रत्यवाय अडथळे निर्माण होतात आणि त्या अडथळे सुद्धा सदा कानी खचून न जाता आपला साधन मार्ग कशा प्रशस्त करावा याच्यासाठी साधक दशेतलं संतांचं अर्थात त्या साधूचं ते चरित्र पाहणं गरजेचं आहे. सद्गुरू जोग महाराजांच्या साधक दशेतलं चरित्र सुद्धा साधकाला उद्बोधक आहे. अर्थात कधी कधी बाह्य संकट जीवनात नाही आले तर आज साधकाच्या जीवनात विकाराचे संकट फार प्रबल स्वरूपाचे येतात. म्हणून रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन अशा प्रकारचं घडू शकते असं आहे. म्हणून कधी कधी साधकाच्या जीवनात या विकाराचं प्राबल्य विकार ज्या वेळेस आक्रमण करतात त्या सुद्धा संतांनी आपलं हृदय कसं सांभाळलं, साधना कशी सांभाळली हे साधक दशेतल्या पारमार्थिक अनुभव चरित्रातून साधकाला शिकायला भेटते. म्हणून ते चरित्र सुद्धा पाहणं गरजेचं आहे. साधक दशेतलं तर जोग महाराजच्या जीवनाचा विचार करायचा झाला तर जोग महाराजांनी आपलं जीवन सांगितलं. मला जसं कळू लागलं तसं माझ्या जीवनात कामाचं प्राबल्यच नाही, कामाने माझ्या हृदयाला कधी स्पर्शच केला नाही असं अकलंक ब्रह्मचार्य ज्या साधूचं होतं अशी साधक अवस्था होती. आज जो फापड पसारा साधकीय जीवनात आपल्याला पाहायला सापडतो त्या फापड पसाऱ्याच्या आलिप्त जाऊन जोग महाराजांची आज ती साधना दृश्यरूपानं नव्हती, पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर महाराज जी साधना करायची ते तासनतास ती केलेली साधना अर्थात साधक दशेतलं महाराजांचं पारमार्थिक अनुभव चरित्र पाहणं गरजेचं आहे. म्हणून तेही आपल्याला पाहायचं आहे. आणि त्याच्यानंतर संतांचं सिद्ध दशेतलं पारमार्थिक अनुभव चरित्र ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. सिद्ध दशा साधकाला ती प्राप्त करायची आहे, पण ती सिद्ध दशा ते पारमार्थिक अनुभव चरित्र साधकाला प्राप्त करून घ्यायचं आहे. ते त्याचं प्राप्तव्य आहे, ते त्याचं गंतव्य आहे. म्हणून ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. सद्गुरू जोग महाराज सुद्धा ते ब्रह्मावस्था प्राप्त होती. महाराजांना एक वेळा मामांनी प्रश्न विचारला. सद्गुरू मामांनी ज्यावेळेस महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्हाला परमात्म्याचा साक्षात्कार झाला का? महाराजांनी ते उत्तर दिलं ते थोडं मार्मिक होतं. आणि पोरीला नाणं आलं का तिला मकरात बसवतात. याच्यात महाराजांनी आपल्याला प्राप्त झालेल्या अवस्थेचं चिंतन सुद्धा तिथं प्रगट केलं. महाराजांचं जीवन पाहतो वेळेस साधक दशा महाराजांची योगी स्वरूपाची होती, योगी जीवनाची होती. अर्थात वेगळ्या अंगाने महाराजची पारमार्थिक साधक अवस्था आहे तर सिद्ध अवस्था ती ब्रह्मानुभूती महाराजांच्या जीवनात यथायोग्य होती. असं ब्रह्म अनुभूतीचं जीवन असल्या कारणानं महाराजांचे हे दोन्ही चरित्र आपल्याला प्रकृती स्वभाव चरित्र, ब्रह्मस्वभाव चरित्र, लीला चरित्र, अनुभव चरित्र, पारमार्थिक अनुभव चरित्र, सांसारिक अनुभव चरित्र, सिद्ध दशेतलं पारमार्थिक अनुभव चरित्र आणि साधक दशेतलं पारमार्थिक अनुभव चरित्र हे सगळे आपल्याला पाहायचं आहे. ते विचार करता करता मोठा प्रश्न पडतो, साधूच्या चरित्राची आपल्याला गरज काय, त्याचं फल काय? प्रयोजन अनुद्देशन मंदोपी प्रवर्तते. प्रयोजनच ज्याला नसेल तर खऱ्या अर्थानं ते पाहायचं कशाला? एक तर प्रामुख्यानं सांगेल त्या साधू चरित्राला बहुविध फल आहे. साधू चरित्र आपल्या जीवनात का पाहायचं? त्याला बहुविध फल आहे. महत्त्वाचं फल जर पाहायचं झालं तर या साधू चरित्राला पहिलं जर फल कोणतं असेल तर सहज जरी आपण साधूचं चरित्र ऐकलं तरी निळोबारा म्हणतात सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थपोटी दृढावी. साधूचं चरित्र आपल्या जीवनात आपण ऐकलं का परमार्थ वृद्धिंगत होतो. साधूच्या चरित्राने साधकाच्या जीवनात परमार्थ वृद्धी करण्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे. परमार्थाला मी तर असंच म्हणत असतो का जो साधक परमार्थाला लागतो त्याने अन्य ग्रंथाच्या भानगडीत पडण्यापेक्षा त्यांनी आपल्या पूर्वसुरूची सिद्ध अर्थात साधूची संताची चरित्र पहिले ते वाचावे. ती साधूची चरित्र वाचून एखादा साधक जर परमार्थात उतरेल अर्थात त्या परमार्थ पथावर जो आला तर त्याचा तो परमार्थाचा प्रवास साध्यापर्यंत व्यवस्थित अशा प्रकारचा होईल. अर्थात त्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. म्हणून साधूचे चरित्र मार्गदर्शन स्वरूपाचे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे हे साधू चरित्राचं फल आहे. साधू चरित्राचं चिंतन का करावं त्याचं दुसरं कारण सांगेल. साधूचं चरित्र आपण जर चिंतन केलं तर त्याचं दुसरं फल आहे सहज जरी त्यांचं स्मरण केलं
तरी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. साधू चरित्राचं चिंतन केलं मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीची मुक्तता तैसे दिपे दिसे पाहता आपुली वस्तू. मुक्ताचं चिंतन केल्यानंतर आपल्याला आपली ती हरवलेली आत्मवस्तू प्राप्त होते. तैसे हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता दिवसावे म्हणून वानावे ऐकावे तेच सदा. आपल्याला हरवलेला आत्मभाव जर प्राप्त करून घ्यायचा झाला तर त्या साधूचं चिंतन केलं, त्या चरित्राचं चिंतन केलं तर तो आत्मभाव आपल्याला प्राप्त होतो. वास्तव्यात तो आत्मभाव प्राप्त नसल्या कारणाने आज आपल्याला दुःख भोगावं लागत आहे. आपल्याला केवळ सुखापर्यंत जायचं झालं तर त्या संतांच्या चरित्राचा फार उपयोग आपल्या जीवनात आहे. साधूच्या चरित्राचं चिंतन का करायचं, त्याचं चिंतन आणखीन आहे. आपल्या वाणीला प्राप्त झालेले श्रम ते निवृत्त करायचे झाले तर साधू चरित्राचं चिंतन फार महत्त्वाचं आहे. ऐका जेथ वाचा विसवे ते साधू कथा. या वाणीनं या प्रपंचाच्या नाही त्या चर्चा आम्ही केलेल्या आहेत आणि त्या चर्चा करण्यासाठी वाणी आम्हाला प्राप्तच झाली नाही. ती वाणी आम्हाला भगवत चिंतनासाठी साधूचं चिंतन करण्यासाठी प्राप्त झालेली ती वाणी आम्ही इतरत्र खर्ची घालून तिला श्रम प्राप्त करून दिले आणि ते श्रम निवृत्त करायचे झाले तर साधूची चरित्राचं चिंतन करून त्या वाणीच्या प्राप्त झालेले श्रम निवृत्त होतात. ऐका जेथ वाचा विसवे ते साधू कथा म्हणून वाणीच्या श्रम परिहारार्थ साधू चरित्राचं चिंतन करा. साधू चरित्राचं चिंतन का करा त्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे. साधू चरित्राचं चिंतन परमार्थाचं फलित आहे. काय फलित आहे? परमार्थ करायचा कशासाठी तर परमार्थ त्याच्यासाठी करा. कशासाठी करा? आपण जीवनात जो आचार स्वीकारतो साधकाच्या जीवनात स्वीकारलेल्या आचाराचं फळ आहे परमात्मा संतुष्ट व्हावं. स्व अनुष्ठितस्य धर्मस्य संसिद्धी हरितोषणा. हरी संतुष्ट व्हावा, परमात्मा संतुष्ट व्हावा हे त्याचं फल आहे. आणि परमात्मा संतुष्ट कशाने होतो? आपण एखादी क्रिया परमार्थाची करत असू आणि त्या क्रियेनं जर परमात्मा संतुष्ट होत नसेल तर त्याला परमार्थ म्हणू नका. परमार्थाच्या जी क्रिया आपण करतो ज्या आचार विशेषानं परमात्मा संतुष्ट होतो खऱ्या अर्थानं तो परमार्थ आहे. म्हणून मला असं वाटते साधूच्या चरित्राचं चिंतन केलं का परमात्मा संतुष्ट होतो. म्हणून साधू चरित्राचं चिंतन फार महत्त्वाचं आहे. मी स्वतः भगवान ज्ञानोबा आहे देवाच्या मुखात ते शब्द घालतात. तेही मज प्राणापुरते आवडती हे निरुते जे भक्त चरित्रात ते प्रशंसते ते मला प्राणापेक्षा आवडतात. प्राणात आत्मा परप्रिय हा प्राणापेक्षा सगळ्यात आवडीचा विषय. आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भवती. सगळ्यात आवडत असणारी वस्तू आहे आत्मवस्तू. भगवान परमात्मा सांगतात का जे माझ्या भक्ताच्या चरित्राच्या साधूच्या चरित्राची प्रशंसा करतात ना ते मला प्राणापेक्षा आवडतात. तेही माझं प्राणापुरते आवडती ही निरुते. तुम्हाला हे खरं सांगतो का ते मला प्राणापेक्षा आवडतं. कोण? जे भक्त चरित्रात ते प्रशंसते. भक्त चरित्राची प्रशंसा करणारे देव म्हणतात मला प्राणापेक्षा आवडतात. मग मला असं वाटते भक्त किती आवडत असतील. जोग महाराजसारखे निष्कलंक महात्मे साधू त्यांना किती आवडत असतील. म्हणून अशा साधूच्या चरित्राचं आपल्याला चिंतन करायचं आहे. आपल्याला ही सगळीच फलपदरात पाडण्यासाठी सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्राचा उपक्रम आपल्याला करायचा आहे. पंचदिवसीय हा उपक्रम आहे. वास्तव्यात मुक्ता ते अर्थात सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने त्या सिद्ध पुरुषाची लक्षणच साधकाच्या जीवनात साधनं म्हणून उतरत असतात. म्हणून त्या चरित्राचं आपल्याला चिंतन करायचं आहे. जोग महाराज म्हणजे सामान्य नाही. सद्गुरू मारुती बाबाच्या मुखातून ऐकायचं झालं तर बाबांनी सद्गुरू जोग महाराजच्या बाबतीत एकच उपमा अप्रतिम अशा स्वरूपाची दिली. ते असं म्हणतात हा वारकरी संप्रदाय रूपी जे मंदिर आहे त्याची पायाभरणी विश्व मौली भगवान ज्ञानोबा आहे. ज्ञानदेवे रचिला पाया. या मंदिराला आधार देण्याचं काम जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आणि या वारकरी मंदिराचा कलश तुका झालाचे कळस याची पताक जर कोणती असेल तर बहिणी फडकते ध्वजा निरूपण केले ओझा. अर्थात खऱ्या अर्थानं बहिणाबाई याच्यावरची पताक आहे. पण खऱ्या अर्थानं विचार करायचा झाला तर बहिणाबाई जर जोग महाराजांच्या अवतारानंतर झाल्या असत्या
तर ते निश्चित म्हणले असत्या काय मंदिरातल्या ते पुजारी कोण असतील तर ते स्वानंद निवासी सद्गुरू जोग महाराज आहेत. कारण पुजाऱ्याशिवाय मंदिरात प्रवेश होत नाही आणि पुजाऱ्याशिवाय जर मंदिरात प्रवेश होत नसेल तर सद्गुरू जोग महाराजांनी या मंदिरात प्रवेश करण्यासाठीच जणू ही स्वानंद निवासी सद्गुरू जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली आणि या वारकरी शिक्षण संस्था रूपी या द्वारातून या पुजाऱ्याने आपल्याला त्या आत्मदर्शनापर्यंत निश्चित नेतील. म्हणून हे सद्गुरू जोग महाराज या मंदिराचे पुजारी आहेत. अशा पुजाऱ्याचा तत्ववेत्याचा आपल्याला चिंतन करायचं आहे. ते आजचं चिंतन प्रास्ताविक रूपाने इथंच थांबून उद्यापासून महाराजांच्या जीवनाचा प्रास्ताविकाचा ज्या कुलात ज्यांचा जन्म झाला त्या कुलाचा विचार, त्याच्यानंतर त्यांच्या बाल्यावस्थेचा विचार, त्यांच्या साधकीय अवस्थेचा विचार, त्यांच्या प्रकृती स्वभाव चरित्राचा विचार, त्यांच्या अर्थात खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर पारमार्थिक अनुभव चरित्राचा विचार आपल्याला उद्या करायचा आहे. आज इथंच वाणीला विराम देतो आणि झालेलं हे चिंतन सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी समर्पण करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू जोग महाराज की जय.